महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दररोज नवनवीन राजकीय भूकंप घडताना दिसतात। सत्ता, पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत दररोज नवनवीन दाव्यांचे आणि आरोपांचे धमाके होत आहेत। परंतु आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला एक असा खळबळजनक दावा समोर आलाय, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः राजकीय गल्लीबोळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे। शरद पवार आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यात एक अत्यंत गुप्त आणि मोठी राजकीय डील झाली असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। या दाव्यानंतर अजित पवार गटाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी समीकरणं दिल्लीच्या दरबारात शिजत आहेत का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार, या व्हिडिओत समजून घेऊयात। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मुख्य विषयांवर सातत्याने तर्कवितर्क लावले जात होते। पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार हे भाजप प्रणित एनडीए मध्ये सहभागी होणार का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं एकत्र विलीनीकरण होणार आहे का। या दोन्ही मुद्द्यांवर राजकीय वर्तुळात रोज नवनवीन दावे केले जात होते, परंतु खुद्द शरद पवार यांनीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावून या चर्चेवर पडदा पाडलाय। मात्र हा मुद्दा शांत होत न होतोच अंजली दमानिया यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार यांच्यातील एका गुप्त कराराचा दावा करून नवा राजकीय बॉम्ब फोडलाय। दमानिया यांच्या दाव्यानुसार आगामी काळात केंद्रात येणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा डिलिमिटेशन बिलाला म्हणजेच मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांच्या पक्षाचे सर्व खासदार पाठिंबा देतील आणि या पाठिंब्याच्या बदल्यात शरद पवारांना त्यांचा मूळ पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळवून दिले जाईल, अशी थेट डील अमित शहा आणि शरद पवार यांच्यात झाली आहे। हा दावा जर खरोखरच खरा मानला तर याचा सर्वाधिक मोठा राजकीय फटका अजित पवार यांच्या गटाला बसणार आहे हे उघड आहे। कारण जर मूळ पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा शरद पवारांकडे गेलं तर अजित पवार गटाचे राजकीय अस्तित्व आणि त्यांचं भविष्य काय, हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। दमानिया यांच्या मते याच भीतीपोटी आणि वाढत्या अस्वस्थतेपोटी गेल्या काही दिवसात अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडल्यात। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्रीय नेतृत्वाच्या गाठीभेटी घेतल्या। या सगळ्या गाठीभेटींच्या मागे हीच गुप्त डील कारणीभूत असल्याचं दमानिया यांचं म्हणणं आहे। इतकंच नाही तर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए मध्ये सामील होईल असाही दावा त्यांनी केलाय। जेव्हा सुप्रिया सुळे यांना या कराराबाबत किंवा एनडीए मध्ये जाण्याबाबत प्रश्न विचारले जातात तेव्हा त्या थेट उत्तर देणं टाळतात आणि गोलगोल उत्तरं देऊन मूळ विषयाला बगल देतात, असा थेट आरोपही अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। या मोठ्या राजकीय दाव्यांव्यतिरिक्त अंजली दमानिया यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर देखील अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढलेत। सध्या देशात आणि राज्यात पेपर फुटीचं प्रकरण हे प्रचंड गाजतंय। नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकारने सुरुवातीला मोठे आश्वासन दिले होते की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल आणि दोषींवर कडक कारवाई होईल। या कामासाठी विशेष न्यायालये देखील स्थापन करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात जेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणांची सुनावणी सुरू झाली तेव्हा सरकारच्या बाजूने उभे राहणारे वकीलच न्यायालयात गैरहजर राहत असल्याचं उघडकीस आलंय। यावर अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। सरकार एकीकडे विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं आश्वासन देतं आणि दुसरीकडे न्यायालयात वकीलच पाठवत नाही, ही विद्यार्थ्यांची थेट फसवणूक आहे। आजचा तरुण म्हणजेच जेन झी या प्रकाराला कधीही माफ करणार नाही आणि हे तरुण सरकारला सोडणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आणि त्यांच्या हक्काच्या लढ्यावरून बोलताना दमानिया यांनी अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांच्यावर देखील कडाडून हल्ला चढवलाय। कंगना राणावत यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केलेल्या टीकात्मक वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना त्या म्हणाल्या की कंगना राणावत यांच्याकडे न बघितलेलंच बरं। फक्त पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारची जी हुजुरी करणं आणि त्यांच्या पुढे पुढे करणं हेच त्यांचं एकमेव काम उरले। ज्या विद्यार्थ्यांकडे एक वेळच्या जेवणाची सोय नाही, जे विद्यार्थी स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करतायत, त्यांना अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून हिणवणं अत्यंत चुकीचं आहे, असं म्हणत दमानिया यांनी कंगना यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध केलाय। पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारला होता। त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला धारेवर धरलं होतं, परंतु आता दिल्लीत शरद पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या आगामी भूमिकेवर देखील अंजली दमानिया यांनी मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय।
केंद्रात आणि राज्यात जर अशा प्रकारे नवीन राजकीय तडजोडी आणि समीकरण आकार घेत असतील तर रोहित पवार पुढे जाऊन विद्यार्थ्यांसाठी असाच आक्रमक संघर्ष करतील का, की पक्षाच्या वरिष्ठांच्या राजकीय निर्णयामुळे त्यांच्या या लढ्याला ब्रेक लागेल, असा शंकास्पद सवाल देखील त्यांनी विचारला. एकंदरीत पाहता अंजली दमानिया यांनी केलेले हे सर्व दावे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक नवं वादळ निर्माण करणारे ठरलेत. शरद पवार खरोखरच अमित शहा यांच्यासोबत अशी कोणती गुप्त डील करत आहेत का? डिलिमिटेशन बिलाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा कोणती नवी उलथापालथ पाहायला मिळणार आहे? आणि जर हे दावे खरे ठरले तर अजित पवार गटाची आणि राज्यातील विरोधी पक्षांची पुढील रणनीती काय असणार आहे हे येणारा काळच ठरवेल. परंतु सध्या तरी या दाव्यांमुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून अजित पवार गटात चिंतेचे ढग जमा झालेत. अंजली दमानिया यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यांवर आणि महाराष्ट्रातील या वेगाने बदलणाऱ्या राजकीय समीकरणांवर तुमचं मत काय आहे? शरद पवार खरोखरच असा काही निर्णय घेऊ शकतात का, की हा केवळ राजकीय अफवांचा एक भाग आहे? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.